साहित्य संपदा कला मंचचा हा अभिवाचनाचा रंगमंचीय आविष्कार माझी जन्मठेप। भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने महाराष्ट्रातील 45 वयाखालील युवा कामगारांचे संमेलन पुण्यात घेण्यात आले। यामध्ये महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यातून आणि विविध उद्योगातून 958 पुरुष आणि महिला प्रतिनिधी सहभागी झाले होते। या अधिवेशनाचे उद्घाटन भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजबिहारी शर्मा, प्रदेश अध्यक्ष अनिल ढुमने, प्रदेश महामंत्री किरण मिलगीर, प्रदेशाचे संघटन मंत्री बाळासाहेब भुजबळ, क्षेत्रीय संघटन मंत्री सी.व्ही. राजेश, पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष अर्जुन चव्हाण यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले। कामगार आरोग्य विमा योजनेतील सहभागासाठीची वेतन पात्रता 21,000 वरून 42,000 रुपये करावी, भविष्य निर्वाह निधीची पेन्शन दरमहा किमान 5,000 रुपये करावी, या मागण्यांसाठी भारतीय मजदूर संघाची युवा कामगार शाखा 18 मार्चला राज्याच्या प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात असल्याचा ठराव या अधिवेशनात करण्यात आला आहे। यावेळी बोलताना राष्ट्रीय उपाध्यक्ष राजबिहारी शर्मा यांनी भारतीय मजदूर संघाची रीती आणि नीती व त्यामध्ये तरुणांचा सहभाग या विषयावर कामगारांना मार्गदर्शन केले। तसेच श्री किरणजी मिलगीर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले। समारोपाच्या सत्रामध्ये भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष अनिल ढुमने यांनी कामगार कायद्यातील येऊ घातलेली बिलं व त्या संदर्भात भारतीय मजदूर संघाची भूमिका, जे लेबर कोड हे कामगारांचे हिताचे आहेत त्यांचे मजदूर संघ स्वागत करतो आहे व ज्या बिलांमध्ये कामगारांचे अहित आहे त्यामध्ये दुरुस्त्या कराव्यात अशा प्रकारची मागणी केली। राजबिहारी शर्मा, अखिल भारतीय उपाध्यक्ष भारतीय मजदूर संघ। भारतीय मजदूर संघ के कार्यकाल का ये 70वां वर्ष है। हमने इस 70वें वर्ष में कुछ कार्यक्रम निर्धारित किए हैं और उन्हीं निर्धारित कार्यक्रमों में युवा कार्यकर्ता सम्मेलन निर्धारित था। उसी के तहत कार्यकर्ता को भारतीय मजदूर संघ की आइडियोलॉजी समझाना और भारतीय मजदूर संघ के साथ जोड़ने का ये सम्मेलन है। अभी देश में जो स्थितियां बनी हैं, सरकार ने एक बार बंधुआ मजदूरी समाप्त करने का एक कानून बनाया। अब स्थिति ये बन रही है कि मजदूर बंधुआ मजदूर जैसी स्थिति की ओर बढ़ रहा है, जहां नौकरी की सुरक्षा नहीं है, जहां वेतन की सुरक्षा नहीं है। तो ऐसी कठिन परिस्थितियों में भारतीय मजदूर संघ अपने कार्यकर्ताओं को जोड़कर इन विषम परिस्थितियों का मुकाबला करने के लिए 70वें साल में हुंकार भर रहा है। 4 लेबर कोड केंद्र सरकार लागू करना चाहती है। हमारा समर्थन और विरोध अन्य संगठनों से अलग है। भारतीय मजदूर संघ 2 लेबर कोड का समर्थन करता है। वेज कोड, सोशल सिक्योरिटी कोड, इनका हम समर्थन करते हैं, जबकि IR कोड और OSH कोड इनका हम विरोध करते हैं। हमारे समर्थन का आधार जो अच्छा हुआ है उसका स्वागत करेंगे, जो गलत हुआ है उसका विरोध करेंगे। हम ये बताना चाहते हैं पूरे मजदूर वर्ग को कि जिन 2 कोड का भारतीय मजदूर संघ समर्थन करता है उसमें विरोध का कोई मेरिट या आधार ही नहीं बनता। उसमें मजदूर को देने का प्रयास सरकार ने किया है। हर एक मजदूर को न्यूनतम वेतन मिले, हर एक मजदूर को सोशल सिक्योरिटी के रूप में पेंशन मिले, बीमारी में इलाज मिले, इसके लिए भारत सरकार ने कदम उठाने का प्रयास किया है इन दोनों कोड में। इसलिए भारतीय मजदूर संघ उसका समर्थन करता है। लेकिन जिन 2 कोड का भारतीय मजदूर संघ विरोध करता है उनमें हमारी वर्तमान एग्जिस्टिंग फैसिलिटीज़ में कटौती की गई है। हमारा कहना ये है, आप नई सुविधाएं नहीं देना चाहते हैं मत दीजिए, लेकिन एग्जिस्टिंग फैसिलिटीज़ को कम करेंगे तो मजदूर में आक्रोश पैदा होगा। इसलिए अच्छे सौहार्दपूर्ण वातावरण को बिगाड़ने से अच्छा ये है कि आप जो पुरानी व्यवस्थाएं हैं या तो उन्हें लागू करें या मजदूर के हित के संशोधन करें, मजदूर विरोधी संशोधन को वापस लें, ऐसा हमारा कहना है। ये 2 कोड, 4 कोड में 2 कोड का हम समर्थन करते हैं, 2 कोड का हम विरोध करते हैं। बाळासाहेब भुजबळ, भारतीय मजदूर संघ प्रदेश संघटन मंत्री। या युवा संमेलनाच्या निमित्तानं भारतीय मजदूर संघाच्या केंद्र कार्यकारिणीने झालेल्या निर्णयानुसार ESIच्या जे काही आत्ताचे ESIचं लिमिट आहे, या ESIच्या लिमिटमध्ये वाढ करून सध्या असलेले ESIचं लिमिट हे किमान 42,000 रुपयापर्यंत करावं, अशा प्रकारचा एक ठराव
हा भारतीय मजदूर संघाच्या केंद्रीय कार्यसमितीने नुकताच गुवाहाटी या ठिकाणी केलेला आहे। त्याचप्रमाणे जे काही कामगारांना EPFची पेन्शन मिळते आहे ती पेन्शन खूप तोकडी आहे, कमी आहे आणि म्हणून ज्यांना EPS 95 लागू आहे अशा सर्व कामगारांना कमीत कमी महिन्याला 5,000 रुपये पेन्शन व ती महागाई भत्त्याशी लिंक करावी अशा प्रकारची दुसरी मागणी या गुवाहाटीच्या बैठकीमध्ये ही घेतली गेलेली आहे। या दोन्ही मागण्यांच्या संदर्भामध्ये जर सरकारने योग्य निर्णय घेतला नाही तर 18 मार्च 2025 रोजी महाराष्ट्रातल्या सर्व PF आणि EPF कार्यालयाच्या समोर भारतीय मजदूर संघाच्या वतीनं तीव्र निदर्शनं, उपोषणं हे करण्याचा निर्धार हा भारतीय मजदूर संघाच्या वतीनं करण्यात आलेला आहे। महाराष्ट्रामध्ये भारतीय मजदूर संघाच्या 17व्या वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। त्या कार्यक्रमाचा भाग म्हणून आज या युवा कामगार संमेलनाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। आगामी कामगार चळवळ ही अत्यंत ज्याला म्हणता येईल की संघर्षाची असणार आहे। कामगारांच्या समोरील प्रश्न बदललेले आहेत, कामगारांच्या समोरील अडचणी वाढलेल्या आहेत। कंत्राटी कामगारांचे या ठिकाणी मोठं आक्रमण या ठिकाणी कंत्राटी पद्धतीचं झालेलं आहे। फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट येणार आहे। कामगार कायद्यांमधील बदलाचे अनेक परिणाम जे आहे या कामगार वर्गावर होणार आहे आणि या सर्वांच्यासाठी कामगार चळवळ ही सक्षम राहिली पाहिजे। युवा कामगार नेतृत्व उभं राहिलं पाहिजे आणि कामगारांच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी क्षमता जी आहे ही ट्रेड युनियनमध्ये निर्माण झाली पाहिजे। आणि हे सर्व करत असताना राजनैतिक पक्ष आणि या सर्वांपासून राजकारणापासून अलिप्त राहून केवळ कामगारांच्या प्रश्नासाठी संघर्षशील अशी संघटना उभी करण्यासाठी युवा कार्यकर्त्यांचं योगदान हे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे आणि त्यासाठी युवा कामगार कार्यकर्त्यांचा सहभाग ट्रेड युनियनमध्ये वाढावा यासाठी हे युवा कामगार संमेलन आहे।